एज्युकेशनल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा शाळेचे रजिस्ट्रेशन कसे करायचे आणि त्याचबरोबर हे रजिस्ट्रेशन करत असताना ईमेल व्हेरिफिकेशन कसे करावे याविषयी या व्हिडिओमधून आपल्याला माहिती बघायला मिळणार आहे। सर्वप्रथम आपल्याला गूगल क्रोम ओपन करायचं आहे आणि इथे तुम्हाला www.maa.ac.in अशा प्रकारे हा ॲड्रेस टाईप करा आणि ॲड्रेस टाईप केल्यानंतर सर्च करा। सर्च केल्यानंतर पुढे तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन झालेलं दिसेल। इथे पेज थोडंसं वर स्क्रोल करा आणि या ठिकाणी तुम्हाला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र असं पेज ओपन झालेलं दिसेल आणि इथे थोडंसं स्क्रोल केल्यानंतर इथे स्कॉफ असं लिहिलेलं आहे बघा। इथून सुद्धा तुम्ही शाळा रजिस्ट्रेशन करू शकता आणि इकडे उजव्या बाजूला शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि इथे तुम्हाला दिसतं हे बघा, उजव्या बाजूला शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा आणि या ठिकाणी जी ओपन टॅब आहे या टॅबवरती तुम्हाला टच करायचं आहे। ठीक आहे, तर या ओपन या टॅबवरती मी टच करतोय। ओपन या टॅबवरती टच केल्यानंतर पुढे तुम्हाला शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क स्कॉफ अशा प्रकारे इथे पुढे फ्रंटला दिसेल। खाली या ठिकाणी शासन निर्णय, परिपत्रके, सूचना, मार्गदर्शक पुस्तिका इथे उपलब्ध आहेत। या तुम्ही सर्व डाउनलोड करून घेऊ शकता। त्याविषयी सविस्तर माहिती इथे दिलेली आहे। याविषयी मार्गदर्शन व्हिडिओसुद्धा इथे आहेत। आता आपल्याला जे काम करायचं आहे ते स्वयंमूल्यांकनासाठी जी लिंक आहे या लिंकवरती काम करायचं। यासाठी आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे। इथे ओपन या टॅबवरती टच करा। ओपन या टॅबवरती टच केल्यानंतर तुम्हाला अशी पुढची विंडो ओपन झालेली दिसेल। इथे तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन पहिलं विंडो दिसते, खाली खाते तयार करा, लॉग इन, पासवर्ड बदला। आपल्याला काय करायचं आहे, जर तुमच्याकडे खाते नसेल तर खालील बटन दाबा। इथे आपल्याला खाते तयार करण्यासाठी या पहिल्या टॅबवरती टच करायचं आहे। आता इथे तुम्हाला ईमेल टाकायचा आहे की जो ॲक्टिव्ह ईमेल असेल, ज्या ईमेलवरती तुम्हाला जो तुम्ही नियमित शाळेचा जो ईमेल आहे तो ईमेल ॲड्रेस इथे तुम्हाला टाकायचा आहे। इथे मी ईमेल ॲड्रेस टाकतोय। हा मी ईमेल ॲड्रेस टाकलेला आहे। आता यासाठी तुम्हाला एक पासवर्डसुद्धा तयार करायचा आहे। हा पासवर्ड तुम्ही स्वतः करू शकता। तर या पासवर्डसाठी मी इथे पासवर्ड टाकतोय। आणि हे ईमेल ॲड्रेस टाका, पासवर्ड टाका आणि बनवलेल्या पासवर्डची पुष्टी करा, म्हणजे पुन्हा एकदा तोच पासवर्ड टाकायचा आहे आणि खाते तयार करा। या टॅबवरती तुम्हाला टच करायचं आहे। काय करायचं आहे बघा, इथे ही जी टॅब आहे या टॅबवरती तुम्हाला काय करायचं आहे, टच करायचं आहे। आता मी खाते तयार करा या टॅबवरती टच करतोय। आपल्या ईमेल आय डीची पुष्टी करा, खात्री करा। ईमेल आय डीची पुष्टी खात्री करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा। आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, की हा जो तुम्ही टाकलेला ईमेल आय डी बरोबर असेल तरी ईमेल आय डीची पुष्टी करण्यासाठी
इथे गुलाबी शेडमध्ये जी टिप दिसते यावरती टच करा. आता काय झालेलं आहे बघा, आपला ईमेल आय डीची पुष्टी करण्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे, आपण नोंदवलेल्या वैध ईमेल आय डीवर ईमेल पाठवलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपला मोबाईलमध्ये जो ईमेल बॉक्स आहे तो ओपन करा. मोबाईलमध्ये असणारा ईमेल बॉक्स ओपन करा. तिथे तुम्हाला ईमेल आलेला असेल तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती. SCRT मुंबई SCRT करून तुम्हाला पडताळणी करण्यासाठी एक लिंक दिली जाईल आणि ही लिंक जी असेल ते 150 सेकंदपर्यंत वाट पहा, आपल्या मेल आय डीवरती आलेली असेल. ती लिंक काय करायची आहे, मेल आय डीवरून तुम्हाला काय करायचे आहे, ओपन करायची आहे आणि तिथे तुमचा ईमेल आय डी व्हेरीफाईड झालेला दिसेल. व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तिथेच कंटिन्यू बटन आहे, त्या कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचे खाते तयार केलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं तुमचा UDICE कोड टाकायचा आहे. मी इथे UDICE कोड टाकतोय आणि UDICEमध्ये जो मोबाईल नंबर आहे तो टाका आणि आपल्या शाळेची माहिती पहा. हे बघा, इथे या आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. या शाळेचं नाव, UDICE क्रमांक, जिल्हा, तालुका आणि केंद्र इथे दिसतं. वरील माहिती जर बरोबर असेल तर आपल्याला हे बटन दाबायचं आहे. ही माहिती अचूक असल्यामुळे मी हे बटन प्रेस करतोय. अशा पद्धतीनं आपली शाळा रजिस्टर झालेली आहे. तर यापुढे जी सर्व मानके आहेत, आपल्याला या शाळेचं स्वयंमूल्यांकन करायचं आहे आणि हे मूल्यांकन केल्यानंतर आपल्या शाळेमध्ये बाह्य मूल्यांकनासाठी दुसरी टीम येणार आहे. आणि एक महत्त्वाची सूचना या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगतो की हे मूल्यांकन करत असताना तुम्ही केलेलं मूल्यांकन आणि जर बाह्य मूल्यांकन टीमने केलेलं मूल्यांकन याच्यामध्ये 15% जर फरक पडत असेल तर त्या सर्वस्वी त्या शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार राहतील, असं या परिपत्रकामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर ही पुढील मानके कशी भरायची आणि कुठले मुद्दे याला लागू आहेत याविषयीचा दुसरा व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.